अलकाच्या स्वयंपाकघरात तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आमचा आमरस पुरीचा बेत आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण पुरीसाठी उंडा मळून ठेवूया. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. तर रव्यानं आपली पुरी कडक राहील त्यासाठी मी इथे रव्याचा जास्त प्रमाणात वापर केला आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आणि आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं मोहन घालायचं नाही. आता आपण उंडा असा घट्टसर मळून घेऊया. त्यासाठी आपण थोडं थोडं करून पाणी यात मिक्स करून घेऊ आणि उंडा असा घट्ट मळून घेऊया. पुरीसाठी उंडा थोडासा घट्टच लागतो, त्यामुळे पाणी एकदम कमी वापरायचं. हे बघा, अशा प्रकारे मी उंडा मळून घेतलेला आहे आणि आता आपण त्याला 10 मिनिटासाठी भिजवत ठेवूया. असं भिजल्यानं उंडा असा एकजीव होतो छान आणि नंतर पुरीही आपल्याला छान लाटता येईल. तर 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा घेतला होता, त्यासाठी 1 ग्लाससुद्धा पाणी लागलेलं नाही. बघा किती कमी पाण्याचा वापर केलेला आहे. उंडा भिजेपर्यंत आपण आता आमरस करून घेऊया. त्यासाठी मी इथे असे आंबे घेतलेले आहेत, मीडियम आकाराचे 4 आणि हे मी केसर आंबे घेतलेले आहेत. तुम्ही कुठल्याही प्रकारचा आंबा घेऊ शकता. आता आंब्याला आपल्याला असं व्यवस्थित एकदा चोळून घ्यायचे, म्हणजे त्यावरचा चिकटपणा सगळा निघून जाईल. आता आपण ते आंबे एका ताटात काढून घेऊ आणि आपण ते पातेलं पुन्हा यूज करू, म्हणजे आपले भांडेही जास्त भरणार नाहीत आणि आपल्याला आवरायलाही सोपं जाईल. आता त्या पातेल्यामध्ये आपल्याला आंब्याचा मधला गर काढून घ्यायचा आहे. तर देठाकडची साईड आपल्याला एकदा कापून घ्यायची आहे, म्हणजे त्याचं तेल सगळं निघून जाईल. रसामध्ये तेलकटपणा उतरणार नाही. आणि अशा प्रकारे आपण आंबा कापून त्यामधला सर्व गर असा बाजूला काढून घेऊया. आणि आता सर्व गर काढून झाल्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आणि तुम्हाला जेवढं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तेवढं तुम्ही घालून घेऊ शकता पाणी. आता मी हे पातेलं विसळून टाकलेलं आहे त्यामध्ये, आणि चवीनुसार साखर आपल्याला आंबे कमी जास्त गोडनुसार साखर घालून घ्यायची. आणि आता त्याला 2 मिनिट आपण असं मिक्सरला फिरवून घेऊ, म्हणजे रस आपला सर्व एकजीव होईल आणि आपला रस असा छान मस्त तयार आहे. अशा प्रकारे आपल्याला रस बनवून घ्यायचा आहे. आमरस पुरी करताना पुरीसोबत रस थोडासा घट्टच लागतो, त्यामुळे असा घट्टसर रस मी बनवून घेतलेला आहे. खरं सांगू का, आम्ही आमरस पुरी अशी कधीच बनवलेली नव्हती. पहिल्यांदा आम्ही आमरस पुरी बनवलेली आहे. आमच्या इकडे रसासोबत पापडीच जास्त खातात आणि अशा प्रकारे मी पूर्वतयारी म्हणून पुरीसाठी करून घेतलेली आहे. तर आता आपला उंडाही छान मळलेला आहे, भिजलेला आहे आणि हे बघा, वाटीला असं उंड्यातल्या पाण्याची वाफ येऊन बसलेली होती. आणि आता एकदा आपण याला परत हाताने मळून घेऊया, म्हणजे उंडा छान एकजीव होईल. आणि पुरीसाठी एकदम मस्त असा उंडा तयार आहे. रवा असल्यामुळे उंडा अजून त्याला घट्टसरपणा आलेला आहे. आता आपल्याला जेवढ्या आकाराची पुरी बनवायची आहे तेवढी तुम्ही गोळी घेऊ शकता, किंवा मग अशा प्रकारे जर आपण एकसारख्या आकाराच्या पुऱ्या बनवायच्या असतील तर एक गोळा बाजूला काढून त्याची अशी पोळपाटावर लाटी करून, मोठी लाटी करून त्याच्या छोट्या छोट्या लाट्या अशा पाडून घेता येतात आपल्याला. जर तुम्हाला सेम आकाराच्या पुऱ्या बनवायच्या असतील तर याच्या आपल्याला अशा एक सेम आकाराच्या लाट्या करून एक पुरी लाटून घेता येते. आणि जर सोप्या पद्धतीनं करायचं असतील, जास्त पुऱ्या जर असतील, तर पोळी लाटून तुम्ही एखाद्या झाकणानं किंवा ग्लासानं याच्या अशा पुऱ्या पाडू शकतात. तर अशा प्रकारे मी इथे छोट्या छोट्या लाट्या करून घेतलेल्या आहेत 4-5, कारण मला आज छोट्या कमी पुऱ्या बनवायच्या होत्या, त्यामुळे मी अशा लाट्या करूनच पुऱ्या बनवून घेणार आहे. चला आता आपण ह्या बाकीच्या लाट्या बाजूला करून एक लाटी अशी छान लाटून घेऊया. आणि पुरी लाटताना आपल्याला एकदम हळूच हाताने लाटायची. तुम्हाला याखाली पीठ लागत असेल तर तुम्ही घेऊ शकता, किंवा मग थोडासा तेलाचा हात. पण उंडा घट्ट असतो त्यामुळे याला तेल किंवा पीठ घ्यायची काहीच गरज पडत नाही. पुरी अशी छान लाटल्या जाते. जर तुम्ही याला पीठ घेताल तर मग ते पीठ तेलामध्ये करपल्या जातं आणि पुरीला असं पीठ लागतं. आणि अशा प्रकारे जाडसर पुरी आपल्याला लाटून घ्यायची. पातळ पण नाही करायची जास्त आणि जास्त जाड पण नाही.
हे बघा, तेवढ्या लाटीची मी अशी हाता एवढी पुरी लाटून घेतलेली आहे. त्याच प्रकारे मी दुसरीही पुरी लाटून घेतलेली आहे आणि अशा 5-6 पुऱ्या लाटून घेतल्या की आपण तळायला घेऊ. आता मी गॅसवर तेल आधीच ठेवलं होतं आणि तेल थोडंसं तापलेलं आहे. अशा मी पुऱ्या लाटून घेतल्या आता 7-8 आणि तेल तापले का बघण्यासाठी आपण इथे थोडासा तेलामध्ये उंडा टाकून बघूया. उंडा जर पटकन वर आला तर तेल तापलेलं असतं. आपल्याला इथे जास्त तेल तापू पण द्यायचं नाही आणि जास्त गार तेलात पण टाकायचं नाही, म्हणजे पुरी तेलकट होणार नाही. आणि जास्त जर तेल तापलेलं असलं तर पुरी लगेच करपून जाते. त्यामुळे आपल्याला तेल असं मीडियम तापलेलं पाहिजे. आणि बघा, पुरी अशी टाकल्यास बरोबर फुगून वर आली पाहिजे, एवढं आपल्याला तेल तापून घ्यायचे. आणि पुरी तळण्यासाठी आपण तिला थोडंसं वरतून दाबूया, म्हणजे सगळीकडून पुरी तळल्या जाईल आणि मस्त तिला कडकपणासुद्धा येईल. आणि आपल्याला अशी लालसर होईपर्यंत पुरी तळून घ्यायची. म्हणजे लालसर झाली म्हणजे तिला कडकपणासुद्धा राहतो छान, पुरी लवकर नरम होत नाही. आणि जर तुम्ही कमी तळतान तिला तर ती पुरी तेल धरते आणि मग नरम होते लवकर. अशा प्रकारे आपली छान पुरी टम्म फुगलेली आहे. आज माझ्या सर्वच पुऱ्या अशा छान फुगल्या होत्या, कारण मी आज एक एक पुरी लाटून केली होती ना, त्यामुळे एवढ्या मस्त फुगल्या होत्या ना. हे बघा कशी मस्त अशी पुरी टम्म फुगलेली आहे. चला आता आपण आमरस पुरी सर्व करूया. तुम्ही एकदा अशी रेसिपी करून बघा, तुम्हाला खरंच आवडेल. कारण मी आधी कधीच केलेली नव्हती ही रेसिपी आणि ही रेसिपी आम्ही पहिल्यांदाच खाऊनसुद्धा बघितली. एवढी छान लागते ना की आपण पुरीसोबत कधीही आमरसाचीच वाट बघतो. आमच्या इकडे तर पुरीसोबत पुरणपोळी खातात किंवा मग पापडी खातात. आता यामध्ये आपल्याला अशी पुरी फोडून रस भरून घ्यायचा आहे आणि त्याची एकदा चव घेऊया. अशी आमरस पुरी पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्यासारखी अशी छान पुरी आणि रस करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आजची ही आमरस पुरी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.